सर्वांना जय सत्य. आपण या देशामधले जे सर्वसामान्य लोक आहोत त्यांना असं वाटते की संघ किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना विद्वान लोकांची आहे, हुशार लोकांची आहे आणि ते राष्ट्रवादी आहे, म्हणजे त्यांना हिंदू राष्ट्र हवं आहे, अशा प्रकारची भावना त्यांनी लोकांमध्ये पेरली आहे. परंतु त्यांचे जे सिद्धांतकार आहे, विचारवंत आहे, हेडगेवारांनी 1925 साली त्याची स्थापना केली असं आपण मान्य करतो आणि आहे ते खरे आहे. परंतु त्याचे खरे सिद्धांतकार हेडगेवार नव्हते. ते हेडगेवार हे सुमार बुद्धीचे होते असं पण काही लोक म्हणतात. एक लेख टाइम्स ऑफ इंडियामध्ये आला होता की हेडगेवार हे सुमार बुद्धीचे होते, परंतु त्यांचा सिद्धांत जो होता तो सिद्धांत कार हेडगेवार नव्हते. तर ते हेडगेवारांपेक्षा किंवा हेडगेवारांना असं वाटलं की आपला सिद्धांत किंवा संघाची खरी भूमिका ही गोळवलकर मांडू शकतात. गोळवलकर हे झूलॉजीमध्ये MSc होते, मास्टर ऑफ सायन्स होते. ते बनारस युनिव्हर्सिटीमधून MSc झाले होते. ते आहेत मूळचे नागपूरचे, रामटेकचे, परंतु त्यांचं शिक्षण बनारसला झालं हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये. आणि सायन्सची मास्टर डिग्री असणारे गोळवलकर यांची जी मांडणी आहे किंवा यांचे जे सिद्धांत आहे त्यांच्या पुस्तकामध्ये, तुम्ही जर त्यांची पुस्तके वी ऑर अवर नेशन डिफाईन्ड आणि दुसरं जे महत्त्वाचं पुस्तक सगळ्यांना माहीत आहे ते आहे बंच ऑफ थॉट्स, किंवा मराठीमध्ये हिंदीमध्ये त्याला विचारधन म्हणतात. या पुस्तकांमध्ये त्यांनी काय मांडलेलं आहे, या पुस्तकांमध्ये जर आपण खऱ्या अर्थाने त्याचा विचार केला तर गोळवलकर असं म्हणतात की चातुर्वर्ण्य हा धर्म आहे. आणि चातुर्वर्ण्याची निर्मिती कशी झाली, तर ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण जन्मले, बाहूतून क्षत्रिय जन्मले, मांड्यातून वैश्य जन्मले आणि पायातून शूद्र जन्मले. या 4 वर्णांचा जन्म असा ब्रह्माच्या अवयवातून झाला. पर ब्रह्म हा काही पुरुष होता, तो काही स्त्री नव्हता. कुठलाही जन्म किंवा कुठलंही बाळंतपण हे स्त्रीच्या योनीतून होते. पुरुषाच्या भागातून कसं काय कोणाचा जन्म होऊ शकतो? सर्वसाधारण कास्तकार माणसाला सुद्धा हे पटणार नाही की तोंडातून कोणाचा जन्म घेतो. परंतु गोळवलकर ते सांगतात, मान्य करतात, चातुर्वर्ण्य अशा प्रकारे निर्माण झालेला आहे. म्हणजे शिकलेल्या माणसाचा हा मूर्खपणा आहे की विद्वत्ता आहे? त्याला विद्वत्ता म्हणाल का तुम्ही, विद्वान माणूस? किंवा गोळवलकर असंही पुढे म्हणतात, त्यांनी जे 1 जानेवारी 1969 मुंबईच्या नवाकाळ या दैनिकाला जी मुलाखत दिली होती, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी हेही म्हटलं की चातुर्वर्ण्य हे देवाने निर्माण केलं आहे, मग त्याला आपण बदलू नाही शकत. अरे हा कुठल्या देवाने निर्माण केलं? आणि त्याची उत्पत्ती जर अशा प्रकारे अनैसर्गिक खोटी असेल तर ती आपण मानावी का? तसा देव मानावा का? हा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. हा मूर्खपण नाही आहे. कुणाचाही जन्म स्त्रीपासून होतो. तिच्या गर्भात जे काही बीज रोवल्या जातं त्याच्यातून गर्भ वाढतो आणि मग ती 9 महिन्यानंतर ती जन्म देते मुलाला, मुलीला. पण पुरुषालाच फक्त जन्म दिला असा माणसापासून झाला, अशा प्रकारचा मूर्खपणा हा गोळवलकर करतायत. आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी हेही सांगितलं की दगडांमध्ये, खडकांमध्ये देखील 4 वर्ण आहेत. अरे म्हणजे खडकांना 4 वर्ण मांडणं म्हणजे खडकामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र मांडण्यासारखं नाही का? हा किती मूर्खपणा आहे. ज्या माणसांना आपण हुशार समजतो, विद्वान समजतो, किंवा ते आपल्याला सांगतात की आम्ही विद्वान आहोत, त्यांच्यामध्ये हा जो मूर्खपणा आहे तो आपण ओळखतो का? हा मूर्खपणा
ते सांगत असताना सुद्धा आपले लोक माना डोलावतात की रे हो गुरुजी सांगतात म्हणजे खरं असलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आहे. म्हणजे गोळवलकर विद्वान होते का? त्यांनी आणखी अनेक गमती केल्या आहेत. टिळक त्यांचे गुरु, लोकमान्य टिळक म्हटलं जातं. त्या लोकमान्य टिळकांनी असं म्हटलं की आम्ही आर्य आहोत आणि उत्तर ध्रुवावरून आम्ही इथे आलेलो आहोत. म्हणजे आम्ही या देशाचे रहिवासी नाही, मूळ निवासी नाही, हे टिळक सांगतात आणि टिळकांना हे गुरु मानतात. पण गोळवलकर आपल्या त्या वी ऑर अवर नेशन डिफाईन्ड या पुस्तकात म्हणतात की टिळकांना पुरेसं ज्ञान नव्हतं. कारण टिळक उत्तर ध्रुव, ज्याला उत्तर ध्रुव म्हणतात, तो उत्तर ध्रुव त्यावेळी बिहार आणि ओरिसामध्ये होता. आणि बिहारमध्ये ओरिसा असणारा उत्तर ध्रुव तो तिकडे गेला आणि आम्ही इथेच राहिलो. असं होते का कधी? जमीन तिकडे फिरली आणि हे कसे काय तिथेच राहिले? हा मूर्खपणा नाही आहे? म्हणजे तुमची जमीन सरकते आणि माणूस कसा काय तिथे राहू शकतो? हा साधा प्रश्न आहे. परंतु गोळवलकर हा मूर्खपणा करतात की नाही नाही, जमीन गेली तरी आम्ही इथेच आहोत. म्हणजे काय बुडत होते का? ते आकाशात गेले होते का बिहार ओरिसामध्ये राहायला? आणि बिहार ओरिसाच का? उत्तर ध्रुव बिहार ओरिसा पुरता आहे का? किती प्रचंड मोठा आहे उत्तर ध्रुव. म्हणजे अशा प्रकारे हे मूर्खपणा करतात. आपण त्यांना मूर्ख म्हणत नाही, त्यांना सुज्ञ, हुशार, बुद्धिवान समजतो. असा मूर्खपणा करणाऱ्या लोकांना पण अशा प्रकारे आपण समजत असेल तर आपण मूर्खांपेक्षाही मूर्ख आहोत. दुसरं म्हणजे गोळवलकर असंही सांगतात की आम्हाला गर्भातच संस्कार मिळतात. कोण संस्कार करतात? एखादं मूल गर्भामध्ये असताना किंवा स्त्री गर्भामध्ये असताना त्याच्यावर संस्कार व्हायला त्याचा ब्रेन, त्याचा मेंदू डेव्हलप व्हायला पाहिजे. ब्रेन परिपक्व झाल्यावरच संस्कार करता येतात. ब्रेन परिपक्व शेवटी होतो आणि तिथे संस्कार करणारा कोण असतो गर्भामध्ये? कोण जाऊन त्या मुलाच्या गर्भामध्ये सांगतात अरे हे अशा प्रकारचं ज्ञान आहे? तो गर्भ ऐकतो. अरे तो जन्म झाल्यावर बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, असं मूल त्याच्यावर तुम्ही गर्भात संस्कार करता? हा मूर्खपणा नाही आहे? लबाडी नाही आहे? म्हणून या प्रकारची जी लबाडी ते लोक करतात ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते मनुस्मृतीला मानतात. ते म्हणतात मनुस्मृती ही आमची संविधान आहे. अरे मनुस्मृती हा प्राचीन ग्रंथ आहे, जुना ग्रंथ आहे. तिथे काहीच ज्ञान नव्हतं माणूला. त्यांनी जे काही मांडणी केलेली आहे ती मांडणी सुद्धा चूक आहे, मूर्खपणाची आहे. तो सुद्धा म्हणतो चातुर्वर्ण हे ब्रह्माच्या 4 वर्ण निर्माण झाले आहे. त्याही आधी आपण गेलो तर वेदामध्ये हे 4 वर्णाची उत्पत्ती सांगितली आहे. हे जे ब्रह्माच्या तोंडातून किंवा अवयातून जे 4 वर्ण झाले आहेत त्याची उत्पत्ती ऋग्वेदामध्ये आहे. आणि हे ऋग्वेद म्हणजे खूप ज्ञान असणार. वेद म्हणजे ज्ञान सांगतात. ऋग्वेद हा अतिशय सामान्य मूर्खपणाचा ग्रंथ आहे. सगळे त्यांचे ग्रंथ, रामायण असो, महाभारत असो, सगळ्या ग्रंथांमध्ये जे काही विचार आहे ब्राह्मण वर्चस्वाचे ते सगळे कल्पना आहे, ते खरं नाही. आणि म्हणून हे गोळवलकरांना जे विद्वान म्हणतात, गुरुजी म्हणतात, त्या माणसांनी एवढा मोठा प्रचार केला की हे सगळं त्याचं खोटं तत्वज्ञान लोकांच्या गळी उतरवलं, विशेषतः ब्राह्मणांच्या गळ्यात उतरवलं आणि ब्राह्मण सगळे मग ते मानायला लागले. म्हणून राष्ट्रसंघाची मूळ भूमिका ही मूर्खपणाची आहे. त्यांचं हिंदू राष्ट्र ही मूर्खपणाची कल्पना आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे चातुर्वर्ण्य आहे असं जे मनुस्मृती म्हटलं आहे ते सुद्धा खोटं आहे. ते असंही म्हणतात की आम्ही या देशाचे मालक आहोत. हे कोणी सांगितलं? कोणी ठरवते मालकी? देशाचं पुढे मालक करू शकता? काही विकत घेतला आहे का देश तुम्ही? परंतु हे का म्हणतो गोळवलकर किंवा संघाचे लोक? कारण मनुस्मृतीमध्ये असं म्हटलेलं आहे की ब्राह्मण सर्वांचे मालक आहे. आता राम मंदिर जे झालं इथे 5 मार्च 2020ला राम मंदिरच्या जागेचं पूजन झालं. त्यावेळेस त्या भागवतनी एक मनुस्मृतीमधला श्लोक म्हटला ज्याच्यामध्ये त्याचा अर्थ होतो की या देशाचे ब्राह्मण जगात सर्वश्रेष्ठ आहे आणि
त्यांच्यापासून सगळ्यांनी बोध घ्यायला पाहिजे, उपदेश घ्यायला पाहिजे. आणि राम मंदिरच्या संदर्भात म्हणतो, म्हणजे रामाला ते मनुस्मृतीमध्ये गोवतात. राम हा मनुस्मृतीवाला होता, ब्राह्मण वर्चस्वाला होता, ब्राह्मणाची मालकी मानणारा होता, असाही त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे आपण बंधू राष्ट्रसंघाला त्या लोकांना हुशार समजणं, बुद्धिवान समजणं म्हणजे त्यांच्या मूर्खपणाला बळी पडणं आहे. राष्ट्रसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही ब्राह्मणांची संघटना आहे आणि ब्राह्मण अनेक मूर्खपणा बाळगतात आणि त्याचा प्रचार करतात. अंधश्रद्धेचे जनक हे आहेत. सगळ्या अंधश्रद्धा, गाईचं मूत्र हे पवित्र असते, गाईमध्ये काय हजारो देव राहतात, ही अतिशय जनावराला मोठं करणारी, माणसापेक्षा जनावराला मोठं करणारी विकृती ही संघ सांगतो. तुम्हाला गाईचं, ज्या जनावराचं मूत्र किंवा शेण हे घाण आहे, जे उपयोगाचं नाही ते मूत्र आणि शेणामध्ये जातं, किंवा माणसाचं सुद्धा मूत्र आणि त्याला गुगो हे घाण आहे. याला तुम्ही तीर्थ म्हणता, पवित्र म्हणता आणि त्याच्यामध्ये औषधाचे गुण आहे असं म्हणता. हा मूर्खपणा नाही आहे. म्हणून आपल्या लोकांनी त्यांच्या म्हणण्याला, त्यांच्या मूर्खपणाला समजून घ्यायला पाहिजे आणि संघापासून, संघाच्या मूर्खपणापासून दूर राहायला पाहिजे. संघामध्ये जाणं म्हणजे मूर्खपणाला शरण जाणं आहे, मूर्ख लोकांचे भक्त होणं आहे. हिंदू राष्ट्र वगैरे गपाड्या बाता आहेत, खोटं आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मणांचं वर्चस्व आणि बाकी सर्वांचं नीचत्व हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून संघापासून सावध राहा.